तर मुंबईमध्ये काँग्रेसने दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावरनं ठाकरे सेना चांगलीच आक्रमक झाली आहे। ठाकरेंच्या मुखपत्रातनं काँग्रेसच्या एकला चलोच्या नाऱ्याचा चांगलाच समाचार घेतला गेलाय। राज ठाकरे सोबत आल्यास काँग्रेसला फटका बसेल असं काँग्रेसला वाटतं, पण बिहारच्या निवडणुकीमध्ये ठाकरे सेना आणि राज ठाकरे नव्हते तरीही काँग्रेसचा दारुण पराभव झाला। आता याबाबत मुंबईकर काँग्रेसवाल्यांचे काय म्हणणे आहे असा प्रश्न मुखपत्रातनं विचारला गेलाय। दरम्यान ठाकरेंच्या मुखपत्रातनं कशा प्रकारे काँग्रेसचे कान टोचलेत, वाभाडे काढलेत त्यावर आपण एक नजर टाकूया। राज ठाकरेंसोबत आल्यास काँग्रेसला फटका बसेल असं काँग्रेसला वाटतं, मात्र बिहारच्या निवडणुकीमध्ये शिवसेना राज ठाकरे नव्हते तरीही काँग्रेसचा दारुण पराभव झालाय। याबाबत मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे? ही लढाई मुंबईची महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे, हे निदान मराठी बाण्याच्या काँग्रेसवाल्यांनी लक्षात घ्यावं। काँग्रेसनं मुंबईतल्या मुस्लिम उत्तर भारतीयांची चिंता करू नये। मराठी म्हणून ते आपल्या पाठीशी ठाम उभेच राहतील, फक्त त्यांना आत्मविश्वास देणं गरजेचं आहे। काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यामुळे हा समाज 100% काँग्रेसच्या पाठीशी जाईल, हे मनोरथ कदापि पूर्ण होणार नाही। बरं, मुंबईमध्ये तुम्ही स्वतंत्र लढणार, मग इतर 27 महानगरपालिकांचं काय? तेथेही तुमची एकला चलोचीच भूमिका राहणार आहे का? तसं दिसत नाहीये। शहाणपणा यातच आहे की महाराष्ट्र धर्म म्हणून सर्व मराठी जनांनी एकत्र यावं आणि भाजपच्या अदानीशाही विरुद्ध एल्गार पुकारावा। तेव्हा काँग्रेसनं सबुरीनं घ्यावं, पळत्याच्या मागे लागून उपयोग नाही। काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच तर तो त्यांचा निर्णय असेल। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत। राज ठाकरे यांच्या आगमनानं मुंबईत मराठी एकजुटीला बळ मिळणारच आहे। काँग्रेसनं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।